वहिनी हं? हे इथे तुम्हाला सही करायची म्हणजे आता राधिका फूड प्रोडक्ट्स ऑफिशियली आमच्या कंपनी बरोबर कॉन्ट्रॅक्ट करणार आहे. फायनल कॉन्ट्रॅक्ट पेपर्स आहेत हे. आणि बास फर्स्ट क्लास. चला निघू. येस वहिनी. तर आता निघायला हवं कारण अथर्व वाट पाहत असेल. आई नाही फोन करून सांगते मी. फोन काय झालं? काय राहिलं का? नाही आतमध्ये फोन विसरले बहुतेक. आलीच. हो हो हो. आत येऊ. ये राधिका ये. काय झालं का फॉर्मॅलिटी सगळ्या? हो ते सह्या वगैरे झाल्या आहेत. माझा फोन राहिला म्हणून मी अरे हो राहिलाच. आणि हा राधिका संध्याकाळी मी अथर्वला कबूल केलंय की आपण फिरायला जाऊ. सो तू आणि तो रेडी राहा. बरं. आणि अजून महत्वाचं, तुला नवीन फोन घेऊन द्यायचा ठरवलंय. मोबाईल कशाला? हा बरा आहे ना. किती जुना झालाय तुझा फोन. नवीन स्मार्टफोन मध्ये ना खूप चांगले फीचर्स असतात. पण ते स्मार्टफोन वापरणं मला नाही जमत. न वापरता यायला काय झालं? आता माझ्याच कंपनीचा बघ ना, याच कंपनीचा घेऊन देतो तुला. म्हणजे याच्यामध्ये फोटोज सुद्धा इतके सुंदर दिसतात ना. आता हे बघ, हे फोटो किती छान आहेत बघ. असं काऊन बघून राहिले? सगळं ठीक आहे ना? हा नाही, काय नाही. तू निघ. बर. तुमची तब्येत ठीक आहे ना? नाही मी ठीक आहे. ये तू. बर. आनंद भाऊजी मोबाईल घेतला, निघते मी आता. मी रघुला सांगू का तुम्हाला घरी सोडायला? नाही नको, जाईन ना मी. काय लवकर जायला हवं. अथर्वला सुट्ट्या लागल्यात ना. तो नेहा दिवसभर खेळत राहतात. नानीजींना त्रास नको ना. बरोबर. चला येते. ठीक आहे, भेटू लवकर. गुड डे. गुड डे. वहिनी निघालात तुम्ही? हो झालं ना काम, निघते मी आता. बरं. हा? जेनी. येस मॅम. झालं माझं काम, निघते. ओके मॅम, ठीक आहे. चल गुड डे. गुड डे. चल. ओके. राधिका एवढे दात दाखवत का गेली? गॅरी काहीच बोलला नाही का तिला? अरे यार, फोटोग्राफ पाहून सुद्धा काहीच बोलला नाही तिला तो. नाही फोटोज बघितलेच नसते. असं कसं मी स्वतः बघितले त्यांनी फोटोज पाहिलेत तर. मग काय प्रॉब्लेम काय? फोटोज पाहू नाही गॅरी काहीच का बोलला नाही? Doesn't trust me or what? रेवती आणि कुणाल एकत्र कसे? हे सगळे त्यांच्या कामाचे फोटो दिसत आहेत. याचा अर्थ रेवती आणि कुणाल एकत्र काम करतात. ती त्याला ओळखते. हा सगळा काय प्रकार असेल? एका निनावी नंबरवरून फोटो पाठवलेत सगळे. कोणी केलं असेल हे सगळं? रेवती जर कुणालला ओळखत होती तर मग कुणालला राधिका सुद्धा ओळखत असणार.
की माझ्या आणि शनायाच्या विरोधात रेवतीचं काही कारस्थान तर नसेल ना? काय करू? कोणाशी बोलू? आनंदला सांगू का? नाही, नको. आनंदशी याबद्दल बोलण्यात काहीच अर्थ नाहीये. रेवती कुणालला ओळखत होती म्हणजे कुणालने त्याचा पास्ट रेवती सोबत शेअर केला असेल का? आणि त्याचाच फायदा रेवतीने घेतला असेल. पण रेवती हे सगळं का करेल? कदाचित राधिकासाठी. राधिका तिची बेस्ट फ्रेंड आहे म्हणून कदाचित रेवतीचंच कारस्थान असेल. तर मग आनंद सुद्धा यामध्ये सामील असू शकतो. नाही, नको. याबद्दल कोणाशी काही बोलायलाच नको. पण हे सगळं काय आहे याचा छडा मी लावणारच. काय चाललंय या फोटोंवरून? मी काय वाटेल तो विचार करायला लागलो. एवढं सगळं प्लॅनिंग राधिका करणं शक्य नाही. कदाचित हे मुद्दाम शनायानेच केलं असेल तर? तिला असंही पहिल्यासारखं राहता यावं म्हणून शनायाने तर हा प्लॅन केला नसेल. शनाया काहीही करू शकते. राधिका आणि माझ्यात प्रॉब्लेम्स व्हावेत म्हणून हिने फोटो एडिट करूनही पाठवले असतील. शनायाचा काही भरोसा नाही. कुणाच्याही बोलण्यात येऊन काही वाटेल ते करू शकते ती. आणि या सगळ्याच्या मागे तिचं डोकं नसणार. त्या ईशाने पट्टी पडवलेली असेल तिला, किंवा त्या संविधाने. नाही, हे सगळं खोटं असणार आहे. हे फोटो बघण्यापेक्षा मी डिलीटच करतो. केडीचा नंबर देते याला. शनाया, तू इथे काय करतेस? तुला मी किती वेळा सांगितलंय माझ्या केबिन मध्ये यायचं नाही म्हणून. बाहेर हो. गॅरी प्लीज माझं ऐक. गॅरी काय गॅरी? मी इथे तुझा बॉस आणि तू एम्प्लॉई, लक्षात ठेवा. अरे हो, ऐक ना प्लीज, मला महत्वाचं बोलायचंय प्लीज. काय बोलायचंय तुला महत्वाचं? तू फोटोज बघितलेस ना? फोटो तूच पाठवलेस ना मला दुसऱ्या नंबरवरून. हो, कारण माझा नंबर ब्लॉक केलाय तू. माझ्याकडे दुसरा ऑप्शन नव्हता. पण त्या रेवती आणि कुणालचे फोटो मला पाठवायची काय गरज आहे? काय गरज होती काय? तुला कळलं नाही का? रेवतीचा प्लॅन होता सगळा. तिने पाठवलं होतं कुणाला पैसे घ्यायला माझ्याकडे. आणि रेवती आणि कुणालच नाही, राधिकाही त्याला ओळखते. राधिकाला मध्ये घेऊ नकोस शनाया. तिचा काय संबंध आहे? तिला कसं माहिती असेल? मी राधिका, रेवती आणि कुणाला बोलताना बघितलंय. आणि मला माहिती होतं तू माझ्यावर विश्वास ठेवणार नाही, म्हणून मी तुला इतके दिवस काही सांगितलं नव्हतं. आणि म्हणूनच तसे फोटो काढून तुला पाठवले मी आज. आता तरी तुला कळलं का माझी काही चूक नाही, हा सगळा त्यांचा प्लॅन आहे आणि राधिका त्यात इन्व्हॉल्व आहे. शनाया, राधिका बद्दल मी एकही शब्द ऐकून घेणार नाही, कळलं? मला पूर्ण विश्वास आहे ती असं काही करणार नाही. तिला खोटं बोलणं जमतच नाही. उलट तूच ते फोटो एडिट करून पाठवले असतील. राधिका असं करूच शकत नाही.